सर्वांना नमस्कार. मी संगीता आणि मी तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या या नवीन यूट्यूब चॅनेलवरती. तर सांगायची गोष्ट म्हणजे हे माझं नवीन चॅनेल आहे आणि मी सर्वांना विनंती करते की या चॅनेलवरती आपण खूप स्पेशल आणि सर्वांपेक्षा वेगळे असे व्हिडिओज आणणार आहे. तर तुम्ही नक्की या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्याशी कनेक्ट राहा. तर आमच्या वस्तीपासून थोड्या अंतरावर जेसीबीचा आवाज येताच ती पाहण्यासाठी इथे मुले वाट पाहत बसली होती. त्यांना जेसीबी पाहायचा खूप उत्साह होता. हे आमचं घर आणि याचं बांधकाम जवळजवळ गेली 1.5 वर्ष चालू होते आणि हे बांधकाम पूर्ण होत आले, पण यानंतर खूप कामे करणे बाकी होती. कारण बांधकामाचे साहित्य त्याचबरोबर इतरही अनेक साहित्य बाहेर असेच अस्ताव्यस्त पडलेले होते की ज्याकडे पाहायला आमच्या कामातून खूपच कमी वेळ मिळत होता. पण आता थोडेसे सुट्टीचे दिवस असल्याने आम्हाला वेळ मिळाला. मी, माझ्या सासूबाई ज्यांना मी आत्या म्हणते त्या, तसेच आमचे मिस्टर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व पसारा आम्ही आवरणार होतो. उन्हाळा असल्याने इकडे गावात एकतर जेसीबी मिळणं मुश्किल होतं आणि अखेर आमच्याकडे येण्याचा दिवस उजाडला आणि आज आम्हाला जेसीबी मिळाली. आम्हाला हे घराशेजारील जे अंगण होतं ते आणि ही समोरील सगळी चढउताराची जागा थोडी सपाट करायची होती आणि त्यासाठी आम्ही येथे जेसीबी बोलवला होता. हे सपाटीकरण फक्त स्वच्छ सुंदर परिसर दिसण्यासाठीच नाही, तर तिथं अजून बरेच काही आम्हाला करायचे आहे. ते मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण तरीही तुम्हाला काय वाटतं की आम्ही या जागी काय करणार आहोत ते नक्की गेस करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथे बघा कशा प्रकारे चढ जेसीबीच्या साहाय्यानं कमी केला जातो आहे. इथे आमचे पहिले जुने घर होते, मग त्याचे जे साहित्य होते ते थोडे साहित्य म्हणजे दगड, फरशी, पत्र्याचे तुकडे वगैरे इथे पडलेलं तुम्हाला दिसत आहे. त्याचबरोबर इथं मोकळ्या जागेमध्ये आम्ही आमच्या अगोदर जनावरे होती त्या जनावरांचे वाळलेली वैरण म्हणजेच कडबा, त्याचबरोबर झाडांचं जळण वगैरे इथं पडलेलं होतं. ते आम्ही सर्वांनी मिळून जे आमच्या शेजारी गरजू लोक आहेत त्यांना ते देऊन टाकले आणि हा भाग आम्ही हळूहळू मोकळा केला. इथे घराच्या भिंतीजवळ ही थोडी पाईपलाईन फुटल्याने ती दुरुस्त करण्यासाठी खड्डा जेसीबीच्या साहाय्यानं खणून घेतला जात होता. कारण या खड्डा जेसीबीनं खोदण्याचं कारण म्हणजे इथे खूप खाली दगड आहेत, म्हणजे ही जमीन खूप दगडाची आहे. इथेही बांधकामाचं खूप सारे तुकडे वगैरे यांचा ढीग होता, तोही ह्यांना कमी करून घ्यायचा होता आणि यासाठीच ही सगळी उठाठेव चालली होती. यावेळी खरं सांगायचं म्हणजे सकाळी
ऊनही खूप पडलेलं होतं. तरीही अशा कडक उन्हामध्ये माझे मिस्टर, आत्या आणि आम्ही सगळे 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत न थकता हे काम करत होतो. घराच्या पाठीमागील ही जे वेस्टेज पाणी होतं ती पाईपलाईन ही आम्ही पाठीमागं न ठेवता पुढे घेण्याचं काम करत आहोत. म्हणजे JCBच्या सहाय्याने आम्ही इथे चर खणत आहोत आणि मग पाठीमागलं जे वेस्टेज पाणी आहे ते पाठीमागे न जाता इथं पुढं म्हणजे मोकळी जागा जास्त असल्यानं पुढं ते नेण्यासाठी हे काम चालू आहे. तर आता सपाटी करण्यानंतर बघा हा भाग किती छान दिसत आहे. यानंतर थोड्या वेळाने JCB गेली. आमचं सपाटी करण्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालं. पण त्यानंतरही इथे हे मात्र अजूनही जे JCBच्या साह्यानं जी दगड छोटी छोटी होती उचलली नव्हती, जी पायात घुसण्याची वगैरे शक्यता होती, ते दगड काढून टाकण्याचं काम हे करत आहेत. अशा प्रकारे आमच्या घराशेजारची जागा बऱ्यापैकी आम्ही सपाट करून घेतलेली आहे. आणि यानंतर पुढे काय करायचं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत.